झळ जी आहे ती सगळ्या देशांना बसते आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे तो आपल्या भारताला सुद्धा बसताना आपण पाहतोय। देशभरात या युद्धामुळे सध्या गॅस टंचाईचं संकट आपण पाहतोय आणि याची झळ आता राज्याला सुद्धा बसते। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सध्या पाहतोय की ठिकठिकाणी लोक गॅससाठी रांगा लावतायत। व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहेत ते पूर्णतः बंद करण्यात आले आहेत। घरगुती गॅस सिलेंडर फक्त दिले जात आहेत आणि या घरगुती गॅस सिलेंडरसाठी ठिकठिकाणी लोक रांगा लावतायत। एजन्सी बाहेर सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते। या सर्व परिस्थितीवर आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप चव्हाण सर। संदीप सर, आपण पाहतोय की आजचा दिवस जो आहे तो युद्धाचा 15वा दिवस आहे आणि आपल्या संपूर्ण भारत देशावर सध्या गॅस टंचाईचं संकट ओढवलेलं आहे। अशात आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतोय की गॅससाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। व्यावसायिक सिलेंडर बंद करण्यात आलेले आहेत। अनेक हॉटेल सुद्धा बंद झालेले आहेत। मग या अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारताकडे काही उपाय आहे का, याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नक्कीच मृणाली, खरं तर पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की मुळात गॅस तुटवडा हा जो काही आपल्या महाराष्ट्रावर किंवा देशावर एक संकटाचा मोठा भाग आपण पाहतो, तर ते आता खऱ्या अर्थानं कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण होर्मुझ सामुद्रधुनी, ज्याला आपण स्टेट ऑफ होर्मुझ म्हणतो, तिथून इराणनं आपली जी 2 जहाज आहेत, म्हणजे गॅस वाहू जहाज ज्यांना आपण म्हणू किंवा इंधन वाहू जहाज म्हणू, शिवाजी आणि नंदादेवी, या दोन्ही जहाजांना ग्रीन सिग्नल दिला। म्हणजे मुळात खरं तर या 2 जहाजांमधून जो काही एलपीजी गॅस येणार आहे तो निश्चितपणे आपल्या भारतामध्ये जो काही आता गॅस तुटवडा जाणवतोय त्याच्यावर मात करणारा ठरेल। त्यामुळं भारतानं एक आपलं ज्याला म्हणतो ना की राजनैतिक धोरण अशा पद्धतीनं राबवलेलं आहे की इराणनं भारतासाठी एक सेफ पॅसेज तयार केलेला आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शिवाजी आणि नंदादेवी ही दोन्हीही जी जहाज आहेत गॅस वाहून येणारी, ती आता आपल्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात प्रवेश करती झालेली आहेत आणि लवकरच ती भारताच्या किनारपट्टीवर दाखल। अगदी नक्की सर। आता गॅस संकट सुद्धा आहेच आपल्यावर, पण त्याही आधी आपल्यावर तेलाचं संकट सुद्धा आहे। तर अशाच प्रकारची मैत्रीपूर्ण जी स्थिती आहे किंवा इराणने आपल्याला या काळात सुद्धा तशी मैत्री दाखवली का? तर तेलाचे जे दर होते ते जवळजवळ प्रति लिटर $200 पोहोचले होते। मग अशा वेळी सुद्धा या इराणने आपल्याला मदतीचा हात दिला का? नक्कीच मुळाली, कसं आहे, पण मुळात तेलाचे दर वाढल्यानंतर सगळा परिणाम अर्थातच जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आणि इराणनं मध्येच एक काही दिवसांपूर्वी इशारा देखील दिला होता की आता कच्च्या तेलाचे प्रति बॅरल जो दर आहे तो $200 जाण्याची शक्यता आहे। असा इशारा दिल्यानंतर अख्ख्या जगात खळबळ माजली। पण मुळात भारतामध्ये तेल साठा जो आपण पाहतो, जो काही आपल्याकडे येतो, तो सर्वात जास्त वाहतुकीचा मार्ग कोणता असेल तो होर्मुझची सामुद्रधुनी आहे आणि त्याच्यावर खरं तर इराणचं नियंत्रण आहे। पण इराणनं काय केलं की मुळात इराणनं ज्याच्यावर भारतीय ध्वज आहे ती जहाज, म्हणजे तेलवाहू जहाज, काही दिवसांपूर्वीच आपल्या भारतासाठी त्यांना सेफ पॅसेज मिळवून दिला आणि आपल्या किनारपट्टीपर्यंत त्यांना जाण्याची त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली। आणि आपल्याला आठवत असेल पुष्पक आणि परिमल ही 2 अशी तेलवाहू जहाज होती ज्यातून साधारण 40 लाख लिटर बॅरल कच्चं तेल, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, ते आपलं अडकणार होतं। पण इराण आणि भारत यांची जी मैत्री आहे त्या मैत्रीमुळं इराणनं ती दोन्ही जहाज खरं म्हणजे आपल्या भारताकडं पाठवली, ग्रीन सिग्नल दिला, सेफ पॅसेज दिला आणि कालांतरानं आता जर आपण पाहिलं तर आपल्या पश्चिम किनाऱ्यालगत गुजरातला जामनगर आहे किंवा कर्नाटकमध्ये मंगळुरू आहे, या बंदरांवर ती जहाज त्या ठिकाणी पोहोचण्यात आता कोणताही अडथळा राहिलेला नाहीये। त्यामुळे इराणनं आपल्यावरचं तेल संकट जसं दूर केलं तसं आता गॅस संकट पण दूर करण्यासाठी इराणनं आपली मैत्री निभावली आहे असं नक्की म्हणता येईल। त्यामुळे $200 प्रति बॅरल कच्चं तेल जाणार असा जो काही इराणचा इशारा होता तो भारत वगळून आहे असं म्हणायला काही हरकत नाही। अगदी सर। आता सर तुम्ही म्हणताय की होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्याचा पूर्णपणे जो ताबा आहे किंवा त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते पूर्णपणे इराणचं आहे।
मग ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय किंवा ती इतकी महत्वाची काय आहे, याचं महत्व नेमकं काय? नक्कीच होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे खरं तर ही जगाची तेल वाहिनी आणि गॅस वाहिनी आहे असं म्हणतात. कारण की जर होर्मुझ सामुद्रधुनीतून आयात निर्यात तेलाची झाली नाही किंवा गॅसची झाली नाही, इंधनाची झाली नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार, सगळी सप्लाय चेन ती देखील मोडली जाणार आणि मग प्रत्येक घरातलं बजेट कोलमडणार. हे काळ्या दगडावरची रेष आणि तशीच परिस्थिती आता जगात निर्माण झाली. खरं म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीतून अमेरिका असेल, इस्रायल असेल किंवा इतर देश असतील, त्यांच्या कोणत्याही जहाजांना इराणनं परवानगी दिलेली नाही, पण एक्सक्लुडिंग इंडिया. कारण भारताची जे तिरंगा असलेले टँकर्स आहेत, मग ते तेल वाहू टँकर्स असतील, गॅस वाहू टँकर्स असतील, त्यांना इराणनं परवानगी दिली. आता झालंय कसं, मुळात याच होर्मुझ सामुद्रधुनीमधून जर आपण पाहिलं तर तब्बल 20 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची खरं म्हणजे त्या ठिकाणी वाहतूक केली जाते. आणि जगातला हा असा समुद्र मार्ग आहे की जगाची एकूण ज्याला आपण म्हणतो की जी आतापर्यंतची वाहतूक होते, सागरी वाहतूक, त्याच्या 1/3 सागरी वाहतूक गॅस आणि तेलाची या एकट्या मार्गातून होते. त्यामुळं या ठिकाणी लिक्विफाईड नैसर्गिक गॅस देखील याच सामुद्रधुनीच्या मार्गातून येतो. आणि खरं तर मग आपण पाहिलं तर या सामुद्रधुनीला जोडणारे अनेक देश, त्यामध्ये भारत तर आहेच निश्चितच. आणि अशा वेळी होर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडण्यासारखं आहे. पण इराणनं मात्र भारताच्या बाबतीत तसं अजिबात केलं नाही. होर्मुझ सामुद्रधुनी ही भारतासाठी किती महत्वाची आहे हे इराणला माहिती आहे आणि त्यामुळंच भारताला या होर्मुझ सामुद्रधुनीतून जसा तेल पुरवठा झालेला आहे तसा गॅस पुरवठा देखील झालेला आहे. अगदी बरोबर आहे सर. आता आपण पाहतोय की म्हणजे जसं युद्धाची झळ ही भारतासह अनेक देशांना सुद्धा बसलेली आहे, अनेक संकटे जी आहेत ती बाकीच्या देशांवर सुद्धा आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये इराणने ही फक्त भारताला मदत केली आहे, भारतालाच फक्त सेफ पॅसेज देण्यात आला. मग यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? बाकीच्या देशांना, कोणत्याही देशांना मदत करण्यात आलेली नाही, फक्त भारताला ही मदत करण्यात आली आहे. तुम्हाला काय वाटतं यामागची नेमकी भूमिका त्यांची काय असेल? मुळात आजच आपल्या इराणचे म्हणजे भारताचे राजदूत जे आहेत मोहम्मद फतहानी, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुळात भारत आणि इराण यांच्यातले हितसंबंध हे पूर्वी होते, आताही आहेत आणि यापुढेही राहतील. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे इराणनं काय केलं तर पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे जे परराष्ट्र मंत्री होते अब्बास अरगजी म्हणून, या दोघांमध्ये एक प्राथमिक चर्चा झाली. त्या चर्चेनंतर असं ठरलं की आमचं जे तेल आहे ते आम्हाला या होर्मुझ सामुद्रधुनीतून मिळावं आणि त्या चर्चेला तात्काळ इराणनं होकार दिला आणि मग ती तेलवाहू जहाजं जसं पुष्पक आणि परिमल आपल्या भारताकडे यायला आगेकूच करण्यास सुरुवात झाली. अगदी त्याचप्रमाणे आज देखील इराणच्या या सगळ्या भूमिकेतून जर पाहिलं तर त्यांचे जे मोहम्मद फतहानी म्हणून भारतातले राजदूत आहेत, अँबॅसेडर आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की भारत आणि इराणचे हितसंबंध आहेत आणि कोणत्याही प्रकारे आम्ही मैत्रीला बाधा आणू देणार नाही. पण यामागे इराणचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आपण रशियाकडनं तेल खरेदी करतोय आणि दुसरी गोष्ट आता इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका असं जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये भारताने तटस्थपणा दाखवलेला आहे. ना इराणला पाठिंबा दिलाय, ना इस्रायल अमेरिकेला पाठिंबा दिलाय. भारत हा तटस्थ भूमिकेत आहे, शांततेच्या भूमिकेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतानं कायम मध्यस्थीचा म्हणजे मध्यस्थ किंवा एक सुवर्ण मध्य शोधण्याचाच मार्ग अवलंबलेला आहे आणि तो इराणला खूप आवडला. त्यामुळे रशियाकडून तेल घेण्याबाबत भारताची भूमिका आणि प्रादेशिक भागात एक ज्याला आपण म्हणतो की शांतता प्रस्थापित करण्याची संतुलित भूमिका, यामुळं इराणनं भारताशी असलेली मैत्री कायम ठेवण्याचा निर्धार केलाय आणि त्यातूनच आपल्याला त्यांनी तेल साठा आणि वायू साठा पुरवण्याचा मार्ग उपलब्ध करून दिलाय. पण एक महत्वाचा मुद्दा, कालांतराने जेव्हा हे युद्ध संपेल तेव्हा निश्चितपणे ज्या ठिकाणी ज्या भूमीवर युद्ध होतं
त्या ठिकाणी नंतर अनेक अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं. मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो, आर्थिकदृष्ट्या काही वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट असतील, काही अग्रीमेंट्स असतील, द्विपक्षीय करार ज्याला आपण म्हणतो, अशा वेळी युद्धोत्तर सहकार्य इराण भारताकडे नक्की मागेल आणि त्यावेळी मात्र भारताला सढळ हातानं इराणला मदत करावी लागेल, एवढं नक्की आहे. तुर्तास तरी शिवालिक आणि नंदादेवी ही 2 गॅस वाहू जहाज आपल्या भारतात येत आहेत. त्यामुळं आपल्या भारतावरचं एलपीजी संकट किंवा जे गॅसचा तुटवडा आहे तो टळू शकतो आणि त्याचा निश्चितपणे भारताला फायदा आहे. त्यामुळे इराण सामुद्रधुनी ही इराणकडून बंद करण्यात आलेली आहे. मात्र भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे की भारताची 2 जी जहाजं आहेत ती तिकडून रवाना झाली आहेत. म्हणजे भारतावर सध्या जे काही गॅस संकट आहे ते तुर्तास तरी आपल्याला त्यातून दिलासा मिळणार आहे. आणि जे भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गॅस संकट निर्माण झालेलं आहे ते येत्या 2 ते 3 दिवसात निवळलं जाईल. लोकांपर्यंत गॅस